नमस्कार मित्रांनो, मी गौरव बुढाडे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर्सचा इंट्रोडक्शन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे बोल्टेड कनेक्शन. जोपर्यंत आपण बोल्टेड कनेक्शन शिकत नाही तोपर्यंत आपण डिझाइन ऑफ स्ट्रक्चर्सची सुरुवातच करू शकत नाही. कारण की जेवढं पण गोष्टी आपल्याला शिकायच्या या सब्जेक्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडाव्या लागणार आहे आणि जोडण्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे कुठल्या तरी कनेक्शनची. आणि अशा दोन कनेक्शनबाबत आपण विचार करणार आहे जे की तुमच्या सिलेबसमध्ये त्यातलं एक असतं बोल्टेड आणि एक असतं वेल्डेड. तर आज आपण बघतोय बोल्टेड कनेक्शन. ओके, हे नट बोल्ट्स तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले पण असतील आणि वापरले पण असतील, तर त्याच्यात मी काही जास्त शिकवणार नाही आहे. ओके, जे बाजूला जो फोटो दिसतो आहे तो मी इकडे ड्रॉ केला आहे फक्त, आणि तुम्हाला यांची नावं पण आय थिंक माहीत असतील. तर याला म्हणतात थ्रेड्स, त्याच्यानंतर ह्या प्लेन पोर्शनला शँक असं म्हटलं जातं, आणि हा जो वरचावाला पार्ट आहे याला हेड. ओके, हे तुम्हाला माहीतच असेल. आता हा जो प्लेन पोर्शन असतो ज्याला की आपण शँक असं म्हणतो, त्याला इकडे दाखवतो, ही छान फोटो आहे हा. तर हे जे डायामीटर आहे बघा डी, या डीला बोल्टमध्ये म्हणतात नॉमिनल डायामीटर ऑफ द बोल्ट. ओके, या शब्दांचा खूप महत्त्वाचा अर्थ आहे मित्रांनो. तुम्हाला या बेसिक जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत खूप अडचणी आहे. ओके, तर याला म्हणतात नॉमिनल डायामीटर ऑफ बोल्ट. आता नॉमिनल डायामीटर म्हणजे काय, तर थोडक्यात नॉमिनल डायामीटर म्हणजे त्याचं ओरिजिनल डायामीटर. कारण की बोल्ट कसे बनतात ना, तर बोल्ट बनताना अशा पद्धतीचा एक रॉड घेतला जातो. ओके, आणि त्या रॉडला लेथ मशीन किंवा कुठल्या मशीनमध्ये जाऊन हे अशा पद्धतीने त्याचं मटेरियल काढून टाकलं की बनतो बोल्ट. त्याने होतं काय की बघा, हे जे मी दाखवतो आहे तर हे ओरिजिनल रॉडचं डायामीटर आहे, आणि थ्रेड पाडले म्हणजे काय, तर आपण काही मटेरियल काढून फेकून दिलं आहे. त्याच्याने होतं काय की जर आपण या थ्रेडेड पोर्शनला इथे जर डायामीटर मोजलं तर ते जे डायामीटर येईल त्याला आपण म्हणू समजा डी म्हणजे थ्रेडचं डायामीटर, ते नेहमी वरच्या डायामीटरपेक्षा छोटंच असणार आहे. त्यामुळे बोल्टचं जे ओरिजिनल डायामीटर असतं, खरं डायामीटर असतं, ते म्हणजे त्याच्या ओरिजिनल रॉडचं डायामीटर, ज्याला म्हणायचं नॉमिनल डायामीटर. आणि जर आपण इथे एरिया मेजर केला तर त्याला म्हणायचं ASB. ओके, आणि मग एरिया काय असेल हे तर तुम्हाला माहिती आहे की बोल्ट कसा असतो तर सर्क्युलर असतो, आणि सर्कलचा एरिया जे की आपण नेहमी लहानपणापासून शिकत आलो आहे तो आहे π/4 × d². ओके, तर तो एरिया आहे π/4 × d², आणि त्याला म्हणायचं ग्रॉस एरिया ऑफ बोल्ट. ओके, ते पण इकडे लिहून देतो मी. त्याला म्हणायचं ग्रॉस एरिया ऑफ बोल्ट. ओके, आता थोडक्यात जर आपण म्हटलं की बोल्टचं जे ओरिजिनल डायामीटर आहे, समजा ओरिजिनल डायामीटर म्हणजे हे इथलं जे डायामीटर आहे त्याला मी अप्रॉक्सिमेटली म्हटलं की समजा हे 20 mm असेल. ठीक आहे, मग 20 mmच्या हिशोबाने जर मी हे बघा या ठिकाणी एरिया काढला तर त्या एरियाला आपण काय म्हणणार, त्या एरियाला आपण म्हणणार ASB, ज्याचा फॉर्म्युला आहे π/4 d² म्हणजे π/4 × 20². आणि हे कॅल्सीमध्ये जर टाकलं तुम्ही तर तुमचं उत्तर येणार आहे 314.15 म्हणजेच 314.15 mm². ठीक आहे, आणि याला तुम्ही म्हणणार ग्रॉस एरिया ऑफ बोल्ट. ओके, याला आपण म्हणणार ग्रॉस एरिया ऑफ बोल्ट. बट आता माझा प्रश्न असा आहे की जर मी तुम्हाला म्हटलं की मला थ्रेडच्या इथे एरिया किती असेल ते सांगा, बरोबर. मग जर थ्रेडच्या इथे काढायचं झालं तर थ्रेडचं जे डायामीटर आहे, ओके बघा हे जे खाली दाखवलं आहे मी, हे जे थ्रेडचं डायामीटर आहे हे 100% वरच्यापेक्षा छोटं आहे. म्हणजे आपल्याला जो एरिया मिळेल, ओके, आपण जर नवीन एरिया काढला तर त्याला म्हणायचं ANB, आणि हा ANB नेहमी वरच्यापेक्षा छोटा असणार आहे, का तर डायामीटर छोटं म्हणून एरिया पण छोटा. ओके, होपफुली तुमच्या लक्षात येत असेल. तर याच्यानंतर पुढची टर्म आहे
ANB. आता ANBला काय म्हणायचं, तर ANBला म्हणायचं नेट एरिया ऑफ बोल्ट. ओके, नेट एरिया ऑफ बोल्ट. आता नेट म्हणजे काय आणि ग्रॉस म्हणजे काय. ओके, तो माझा H सारखा दिसतो बरं का, तो N आहे. तर IS कोडने असं म्हटलं आहे की बोल्टचा थ्रेडेड पोर्शनचा जो एरिया आहे त्याला म्हणतात नेट एरिया. कुठे जर थ्रेडला काढला तर त्याला म्हणतात नेट एरिया, आणि जर वरती शँकला काढला तर त्याला म्हणतात ग्रॉस एरिया. आणि हा नेट एरिया किती असतो, तर तो असतो 0.78 टाइम्स द ग्रॉस एरिया. ओके, हे तुमचं लगेच पाठ झालं पाहिजे, याच्याशिवाय काही होणार नाही. ओके, तर बघा ही आहे आपली बेसिक समरी. नेट एरिया किती पाहिजे, तर 0.78 टाइम्स ग्रॉस एरिया पाहिजे. आता असं का, तर बघा बोल्ट जेव्हा त्यांनी बनवला तेव्हा एक प्लेन रॉड घेतला. ओके, जो की प्लेन रॉड तुम्हाला दिसतोय डाव्या बाजूला या फिगरमध्ये, शँक पोर्शन, आणि त्याच्यातून कापून कापून काही मटेरियल काढून घेतलं आणि त्याच्यात थ्रेड बनले. त्याच्याने काय झालं की थ्रेडचा एरिया कमी होतो आणि ओरिजिनलचा एरिया जास्त राहतो, म्हणजे शँकचा. ओके, आणि मग जसं तुम्ही एखाद्या मित्राची किंवा तुमच्या वडिलांची किंवा नातेवाईकांची ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरी असे वर्ड्स ऐकले असतील, एक्झॅक्टली तो प्रकार इथे होतो. ग्रॉस म्हणजे काय, तर ग्रॉस म्हणजे सगळं पकडून, आणि नेट म्हणजे काय, तर ग्रॉसमधून काही डिडक्शन मायनस केले. जसं की तुम्ही एखाद्या मित्राला बोलले की अरे बापरे तुला तर डायरेक्ट 12 लाखाचं पॅकेज आहे, म्हणजे तुझा ₹1,00,000 पगार आहे महिन्याचा. तो म्हणतो नाही रे बाबा, सगळं कट करून माझ्या हातात 70,000 रुपये येतात. मग ₹1,00,000 ही त्याची असते ग्रॉस सॅलरी, आणि ते TDS, प्रॉव्हिडंट फंड वगैरे काय असेल ते कट होतं, आणि त्याच्यानंतर जे उरतं त्याला म्हणतात नेट सॅलरी. तर नेट म्हणजे काय, ओके मी इथे लिहून देतो तुम्हाला. नेटचा अर्थ होतो कुठलीही ग्रॉस गोष्ट, ओके, कुठलीही ग्रॉस गोष्ट मायनस कुठल्या तरी पद्धतीचे डिडक्शन्स. ओके, कुठल्याही गोष्टीमधून जर आपण काही डिडक्शन मायनस केले तर त्याला म्हणतात नेट. चला, मी आशा करतो की तुम्हाला हा जो काही पार्ट आहे बोल्ट रिलेटेड, तर परत एकदा रिवाईज करून देतो. बोल्ट तुमच्या समोर आहे. बोल्टमध्ये 3 पॅरामीटर असतात. वरचं असतं हेड, मध्ये प्लेन जो पोर्शन असतो त्याला म्हणतात शँक, आणि खाली जिकडे थ्रेड्स असतात त्याला म्हणतात थ्रेड. जर आपण बोल्टच्या ओरिजिनल डायामीटरचा विचार केला तर त्याच्या शँकला असणारं डायामीटर हे त्याचं ओरिजिनल डायामीटर असतं, आणि थ्रेडच्या इथे जे डायामीटर असतं ते थोडं कमी असतं. त्याच्यामुळे जर एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर शँकचा एरिया थ्रेडच्या एरियापेक्षा थोडासा जास्त असतो. आणि IS कोडचं असं म्हणणं आहे की तो थ्रेडिंगमध्ये 22% कमी होतो, आणि 22% कमी झाल्यानंतर उरेल 78%, म्हणून 0.78 टाइम्स असतो. ओके, तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या गोष्टींकडे. तर एवढं होतं बोल्टेड कनेक्शन्समध्ये बेसिक, म्हणजे अजून बोल्टेड संपलेलं नाही आहे. आता आपला आहे पुढचा पार्ट. पुढचा पार्ट आहे पिच आणि एज डिस्टन्स. पिच अँड एज डिस्टन्स. ओके, तर याच्यासाठी इमॅजिन करा की एक प्लेट आहे मित्रांनो. प्लेट म्हणजे तुम्ही मोबाईलला इमॅजिन केलं तरी चालेल, तसं मोबाईलला होल वगैरे पाडायचे नाही आहेत आपल्याला, पण मोबाईलसारखी दिसणारी लाकडाची मेटलची एखादी प्लेट आहे. त्या प्लेटमध्ये हे आपण अशा पद्धतीचे काही होल केले. ओके, आणि या होलमध्ये आता आपण काय करणार आहे, बोल्ट टाकणार आहेत. आणि ही प्लेट अशी इकडे आणि इकडे याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार आहे, ज्याला आपण P असं म्हणू. ठीक आहे, दोन्ही बाजूने ओढली जाणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपण बोल्ट लावतो आहे. आता बघा लोडची डायरेक्शन कशी आहे, आडवी आहे. तर जर ह्या 2 बोल्टच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्सला मी मेजर केलं तर मित्रांनो याला म्हणतात पिच, आणि ते आपण दाखवतो P ने. ओके,
आणि जर प्लेटच्या बाउंड्रीपासून जर आपण इथे मेजर केलं तर याला म्हणतात एज डिस्टन्स. ओके, म्हणजे जशी बिल्डिंगला साईड मार्जिन असते ना, कंपाऊंड वॉल बाहेर असते, बिल्डिंग आतमध्ये असते, तर त्या साईड मार्जिनसाठी जर विचार केला मग आडवा उभा कसं पण करा, त्याला म्हणतात एज डिस्टन्स. आणि जर आपण दोन बोल्टच्या मधलं डिस्टन्स मेजर केलं तर त्याला म्हणतात पिच डिस्टन्स. ओके, आता बघा मित्रांनो, हे जे कटआउट तुम्हाला दिसत आहेत हे आपण IS कोडमधून घेतलेले आहेत, जे की तुम्हाला पाठ करायचे नाही का, आता IS कोड पेपरमध्ये अलाउड असतो. जर तुम्ही पेज नंबर 73 ओपन केला, कुठला IS कोडचा, IS 800 2007. ओके, आणि हे आहे पेज नंबर 74 वरती. ओके, पेज नंबर 74 आणि पेज नंबर 73 तिथे तुम्हाला बघायला मिळेल. क्लॉज वगैरे सगळं तुमच्या समोर आहे. ओके, आता मिनिमम स्पेसिंग आपण बघतो आहे, म्हणजेच मिनिमम पिच. मिनिमम, आता पिच म्हणजे काय, तर दोन बोल्टमधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स, आणि ते कमीत कमी किती पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण IS कोडमधला हा क्लॉज वापरतो. तर त्यांनी धडधडीत दिलं आहे बघा, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द फास्टनर्स शॅल नॉट बी लेस दॅन द 2.5 टाइम्स द नॉमिनल डायामीटर. आणि नॉमिनल डायामीटर आत्ताच वरती शिकवलं आहे मी तुम्हाला, ते असतं स्मॉल डी. म्हणजे दोन बोल्टमधलं डिस्टन्स जे आहे ते तुम्ही कमीत कमी किती घ्यायला पाहिजे, तर ते घ्यायला पाहिजे 2.5 टाइम्स डी. त्याच्यापेक्षा कमी घेऊन चालणार नाही. तर ही आहे आपली स्टँडर्ड व्हॅल्यू. याच्यापेक्षा छोटा पिच डिस्टन्स आपण घेऊ शकत नाही. म्हणजेच दोन बोल्टमधलं अंतर, जे वरती तुम्ही बघून घ्या, ब्लॅक पेनने दाखवलं आहे मी. त्याच्यानंतर पुढचं आहे मिनिमम एज आणि एंड डिस्टन्स. आता मिनिमम एज आणि एंड डिस्टन्स याला आपण ईने दाखवल्यावरती बघून घ्या तुम्ही, म्हणजेच साईड मार्जिन. तर त्याच्यामध्ये त्यांनी दोन कंडिशन दिलं आहे, ते किती पाहिजे, तर ते बघा 1.7 टाइम्स द होल डायामीटर. आता बघा होल म्हटलं आहे बरं का, आणि दुसरं आहे 1.5 टाइम्स परत एकदा होल डायामीटर. ओके, तर त्याच्यात दोन कंडिशन दिल्या आहे त्यांनी. तर आपल्यासाठी या दोन कंडिशनपैकी आपण घेणार आहोत मशीन कटवाली कंडिशन, का तर हँड कट आता एवढं वापरलं जात नाही, म्हणून आपण आपली प्रायोरिटी असणारे 1.5 टाइम्स. आता सीन नीट बघा काय आहे. आता त्यांनी होल डायामीटर म्हटलं आहे. बघा मित्रांनो, की जर तुम्ही कधी पण तुमच्या लाईफमध्ये गाडीचं पंक्चर वगैरे काढलं असेल किंवा कुठे नट बोल्टचा वापर केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की जर तुमचा हा बोल्ट आहे जो तुम्हाला वापरायचा आहे, त्याचं डायामीटर समजा 20 mm आहे, असं ॲझ्युम करू आपण. जर त्याचं डायामीटर 20 mm असेल तर त्याच्यासाठी जे होल असतं ना, त्या होलचं डायामीटर सेम नाही ठेवू शकत. कारण की जर सेम ठेवलं तर तो बोल्ट त्याच्यामध्ये घुसणारच नाही. तुम्हाला तो हातोड्याने ठोकावा लागेल, आणि हातोड्याने ठोकला तर त्याचे थ्रेड खराब होऊन जातील. तर तुम्ही कधी पण बघा, बोल्ट जो आहे तो होलमध्ये एकदम आरामात इन्सर्ट होतो. आपण एकदम हाताने नाजूकपणे टाकू शकतो. त्याच्यामुळे हे जे बोल्टचं डायामीटर असतं, होलचं सॉरी, हे नेहमी मोठं असतं, आणि त्याला आपण म्हणतो DO. ओके, काही लोक D नॉट म्हणतात, काही लोक DO म्हणतात. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते म्हणा. तर DO म्हणजे काय, तर DO म्हणजे होल डायामीटर. आणि आता याच्यामध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही की हे होल डायामीटर 100% मोठं असणार आहे तुमच्या Dपेक्षा. आणि D म्हणजे कोण, तर D म्हणजे बोल्टचं डायामीटर. ओके, बघा एकदम प्रॅक्टिकल, एकदम सिम्पल आहे. तुमच्या डे टू डे रुटीनवाल्या गोष्टी आपण इकडे शिकतो आहे. ओके, तर होलचं डायामीटर हे बोल्टच्या डायामीटरपेक्षा नेहमी मोठं असणार आहे. आणि मग त्याचा एक फॉर्म्युला बनतो की DO म्हणजे D प्लस क्लिअरन्स. बघा आता इंटरेस्टिंग गोष्टी सुरू होत जातील मित्रांनो. ओके, काय DOचा फॉर्म्युला, D प्लस क्लिअरन्स. आता D म्हणजे काय, तर D म्हणजे बोल्टचं डायमीटर, आणि क्लिअरन्स म्हणजे थोडंसं जास्त पाहिजे ना. बोल्टचं डायमीटर जर 20 असेल तर आपण त्याच्यासाठी जे होल करू, ज्या होलमध्ये तो आरामात गेला पाहिजे, ते थोडंसं मोठं पाहिजे. खूप मोठं असून चालणार नाही. तर त्या थोड्याशा मोठ्याला म्हटलं जातं क्लिअरन्स. आणि या क्लिअरन्ससाठी
आय.एस. कोडने एक सेपरेट पेज आपल्याला दिलं आहे, एक टेबल आपल्याला दिला आहे, तो आता आपण बघूया. हे बघा मित्रांनो, तर हा आहे तो टेबल आणि इथे पेज नंबर तुम्हाला दिसतो आहे. तुम्ही 73 नंबरच्या पेजवरती गेले की तिकडे टेबल नंबर 9 तुमच्यासमोर आहे. बघा एकदम सिम्पल आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड नाही आहे. 12 किंवा 14 mm जर बोल्ट असतील तुमचे तर त्याच्यासाठीचा स्टँडर्ड क्लिअरन्स असेल 1 mm. म्हणजे समजा तुमचा 12 mm बोल्ट आहे. ओके, तर 12 mm बोल्टसाठी तुम्हाला DO किती पाहिजे, म्हणजे होल केवढं पाहिजे, तर 12 प्लस किती लिहिलं इकडे 1. तर 12साठी तुम्हाला वापरावं लागेल 13 mm बोल्ट, 13 mm होल करावं लागेल जर 12 mm बोल्ट असेल तर. ओके, एखादं एक्झाम्पल अजून घेऊया. ओके, हा टेबल आता पाठ नाही करायचा, तुम्हाला आय.एस. कोड अलाउड आहे पेपरला. बघा मग 14 mm असेल तर 14मध्ये पण एकच ॲड होईल. त्यानंतर 16 तर 22पर्यंत 2 ॲड करायचं आहे. 24 असेल तरीही 2च ॲड करायचं आहे आणि 24पेक्षा मोठा असेल तर 3 ॲड करायचं आहे. मग जर मी म्हटलं की माझा बोल्ट 26 mm आहे, 26 म्हणजे, मग 26 कुठे येणार, तर तो येणार लार्जर दॅन 24मध्ये. आणि मग लार्जर दॅन 24 आहे तर आपल्याला क्लिअरन्स किती आहे बघा शेजारी, तो आहे 3 mm. मग आता होलचं डायामीटर आपल्याला लागणार 26 प्लस 3 म्हणजे 29 mm. कळालं मित्रांनो. आणि आता मित्रांनो, हा डेमो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे, पण जर तुम्हाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचा पूर्ण कोर्स हवा असेल, ज्याच्यामध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण सॉल्व केलेले आहेत, इन शॉर्ट सगळ्याच गोष्टी आहे, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्ही गौरव बुराडे हे बघा असं सर्च केलं की तुम्हाला गौरव बुराडे GBSA हे ॲप्लिकेशन ओपन होईल. तसं याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तरीही काही प्रॉब्लेम आला तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. याच्यामध्ये डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचा एक पूर्ण डिटेल कोर्स प्रोव्हाइड केला गेला आहे. ओके, अजिबात लेंदी नाही आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढं एकदम प्रॉपरली त्याच्यामध्ये सगळं सांगितलं गेलं आहे. आणि त्याची प्राईस फक्त आणि फक्त 300 रुपीज ठेवली आहे, जे की तुमच्या सगळ्यांच्या खिशांना परवडेल. चला, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून.